बेल्हे येथील साई कृपा नागरी सहकारी पतसंस्थेचा 24वा अहवाल प्रकाशन सोहळा संस्थेच्या सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला। या कार्यक्रमासाठी संस्थेचे सभासद, सल्लागार आणि परिसरातील काही मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना संस्थेच्या अध्यक्षांनी संस्थेच्या आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेतला। संस्थेने सभासदांच्या सहकार्याने आर्थिक वर्षात चांगली प्रगती केली असून भविष्यात अधिक उत्तम सेवा देण्याचा मानस व्यक्त केला। संस्थेच्या अहवालातून गेल्या वर्षातील आर्थिक व्यवहार, नवीन योजना आणि सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यात आली। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। न्यूज रिपोर्टर सुधाकर सई, SBP न्यूज, बेल्हे। साई कृपा नागरी सहकारी पतसंस्थेचा 24वा वार्षिक अहवाल आणि अहवाल प्रकाशनाच्या निमित्ताने उपस्थित साई कृपा नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय सदाशिव बोरचने, त्याचप्रमाणे सचिव अनिल पाटील गुंजाळ, संचालक बाळासाहेब गुंजाळ, ठाकाशेठ शिंदे आणि बेल्हे, पुणे आणि अहमदनगर जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या साई कृपा नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व सभासद, हितचिंतक, सर्वांची नावं घेऊन वेळ घालवणार नाही, पण आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने, सहकार्याने साई कृपा नागरी सहकारी पतसंस्थेची ही चाललेली घोडदौड आणि आज जर पाहिलं तर आपल्या साई कृपा नागरी सहकारी पतसंस्थेचा 94 कोटीचा एकत्रित व्यवसायाचा टप्पा पार करत असताना संस्थेच्या ठेवी जर पाहिल्या तर 51 कोटी रुपयाच्या ठेवी असून संस्थेचे कर्ज वाटप 43 कोटी रुपयाचं मार्च पर्यंत झालेलं आहे आणि एकत्रित संस्थेचा नफा जर पाहिला, एकत्रित संस्थेचा नफा जर पाहिला तर 75 लाख रुपयाचा नफा आपल्या संस्थेला या ठिकाणी झालेला आहे आणि 1 कोटी रुपये व्याज येणे बाकी राहिलेला आहे। म्हणजे आपल्या संस्थेला 1 कोटी 75 लाख रुपयाचा नफा झालेला आहे आणि यावर्षी संस्थेच्या सर्व संचालक मंडळाने, आदरणीय चेअरमन साहेबांनी निर्णय घेतला की आपण 2% 2 आकड्यामध्ये डिव्हिडंड दिला नाही गेली 5 वर्ष, परंतु यावर्षी आपण 2% 2 आकड्यामध्ये अहवालामध्ये तो नमूद केला आहे। 11% डिव्हिडंड द्यायचा आपण ठरलेला आहे आणि सभासदांना जी आपली दीपावली भेटवस्तू असती ती वरून अतिशय कडक निर्बंध आहे, परंतु आपण त्याचं दीपावलीची भेटवस्तू नाही तर सप्रेम भेटवस्तू म्हणून त्याचा उच्चार करून आपण ते दिवाळीचं वाटप करणार आहोत। आपण सगळेजण या ठिकाणी आलात, मी आपल्या सर्वांचं साई कृपा नागरी सहकारी परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी आळगुडी शाखेला आपण नव्यानेच ज्यांची सल्लागारपदी निवड केली त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचे आणि 2 मिनिटांमध्ये आपल्या शुभेच्छा द्यायच्या। आज या ठिकाणी साई कृपा नागरी सहकारी पतसंस्था बेल्हे या संस्थेचा आज जो काही प्रकाशन आहे आणि या प्रकाशनाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात। यामध्ये संस्थेचे चेअरमन सदाशिव बोरचटे असतील, व्हाईस चेअरमन सावकार शेठ पिंगट असतील, सचिव सूर्यकांत गुंजाळ असतील, सर्व संचालक मंडळ, सर्व सल्लागार, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं आळगुडी शाखेच्या वतीनं, त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या ठिकाणी संस्थेचा जो काही अहवाल वाचत असताना सावकार शेठ यांनी सांगितले की 94 कोटीच्या ठेवी आहेत आणि पुढच्या वर्षी नक्कीच त्या 100 कोटी पार करून पुढे जातील अशा पद्धतीची खात्री या ठिकाणी आपल्या सर्वांना आहे। भविष्यामध्ये जे काही आपण पाहतोय की संस्थेची परिस्थिती पाहता इतर संस्था या कोणत्या वाटेवरती आहेत आणि त्यापेक्षा आपण नक्कीच उत्तुंग अशा क्षेत्रावरती आपली ही संस्था आहे। भविष्यात तिची चांगल्या पद्धतीनं भरभराट हो अशा पद्धतीने मी या ठिकाणी संस्थेला शुभेच्छा देतो। अहवालाच्या प्रसंगी आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल आपल्या सर्वांचं प्रथमतः अभिनंदन। संस्था अतिशय उत्तुंग शिखरावर चालली आहे, कोण काय म्हणन त्याच्यापेक्षा संस्थाचं संचालक मंडळ, तुमचे कर्मचारी वर्ग ही
एकमेकाची एकी असल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही. तरी तुम्हाला सर्वांना या नवीन अहवालाच्या 24व्या वर्षात पदार्पण केल्याच्या याच्यात तुम्हाला सर्वांना हार्दिक अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा. उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गावकरी आणि मित्रमंडळी यांचं खूप खूप अभिनंदन. या साई कृपा पतसंस्थेच्या आज अहवाल प्रदर्शनासाठी उपस्थित राहिले. आमचे परमस्नेही आणि संस्थेचे चेअरमन सदाभाऊ बोरचटे आणि सावकार शेठ पिंगड यांचा आमच्या परिवारावर खूप असणारी आस्था पाहून आम्हाला खूप आनंद वाटला. का मी कधी कोणत्या कार्यक्रमात जात नाही, पण मी पहिल्यांदा साई कृपा पतसंस्थेच्या कार्यक्रमात आलो. मला अत्यंत आनंद वाटला आणि अशीच प्रगती म्हणजे उत्तरोत्तर प्रगती भविष्यकाळात हो आणि आमच्या गावकऱ्यांसाठी तुम्हाला कायम लाभो ही साईनाथ चरणी प्रार्थना करतो आणि 2 शब्द सांगतो. साई कृपा नागरी सहकारी पतसंस्थेच्या 24व्या वार्षिक अहवालाच्या निमित्ताने जमलेले सर्व ग्रामस्थ, आप्तेष्ट आणि हितचिंतक, संस्थेची प्रगती ही 2001 पासून ही आता 2025 पर्यंत 100 कोटी पर्यंत जाण्याची ही क्षमता असणारी पतसंस्था, याचे आत्ताच व्यवहार 94 कोटी झालेले आहेत. माझं मत असे आहे, याला पुढच्या वर्ष नाही एखाद्या वेळेस याच 6 महिन्यात त्याचं 100 कोटी पर्यंत व्यवहार जातील, हीच माझ्यातर्फे सदिच्छा आणि संस्थेची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही शुभकामना. धन्यवाद. नागरी पतसंस्था मर्यादित संस्थेचे अध्यक्ष सदाभाऊ बोरचटे सर, उपाध्यक्ष सावकार शेठ पिंगड, सचिव सूर्यकांत शेठ गुंजाळ यांच्या उपस्थितीत आणि सर्व शाखेतले सल्लागार आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत आपण 24व्या वार्षिक सभेचा वृत्तांत आपण प्रकाशित करीत असताना सर्वांनी जे साई कृपा पतसंस्थेचे उपाध्यक्ष यांनी जे आपल्याला दिवाळीच्या निमित्ताने 11% बोनस आणि दीपावलीचे गोड दीपावली करणारे जवळजवळ शुभ संकेत दिलेले आमच्या सर्वांच्या वतीनं संस्थेचे मनपूर्वक आभार मानून शुभेच्छा देतो. धन्यवाद. साई कृपा सहकारी पतसंस्थेच्या 24व्या अहवालाच्या वितरण प्रसंगी सर्व सल्लागार आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित आहात, त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. ही संस्था 2002 साली ओपन झाली. तेव्हापासून या संस्थेचा जो कारभार आहे हा अतिशय उत्तम आणि चोखाचा आहे आणि जवळजवळ 94 कोटीच्या टप्प्यामध्ये ही संस्था आलेली आहे. म्हणजे एका अल्पावधीमध्ये या संस्थेने खूप अशी प्रगती केलेली आहे. अशीच या संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत जावो अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. सगळ्यांचं स्वागत. सगळा बोलण्या मला बोलवलंय, मला बोलायची प्रॅक्टिस नाही. संस्थेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मला श्री साई कृपा पतसंस्था त्यांच्या आजच्या 24व्या अहवाल प्रदर्शनाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि प्रथमतः साई कृपा परिवाराच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. तसेच या संस्थेची सुरुवात 2002 साली झालेली आहे. त्यावेळेस मी चेअरमन होतो. आता मी या ठिकाणी फक्त सभासद आहे. तरी पण निश्चितपणे ही संस्था इथून पुढच्या कालावधीत आपल्याला 100 कोटीचं त्यांचं जे टार्गेट आहे ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितच ही संस्था प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल व आपणा सर्वांच्या वतीने मी कर्मचारी तसेच संचालक मंडळ व आपणा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. परिवाराच्या वतीने सर्व आलेल्या सभासद, संचालक मंडळ, सल्लागार मंडळ, कर्मचारी वर्ग, पत्रकार मित्र यांचं साई कृपा परिवाराच्या वतीने मी स्वागत करतो. साई कृपा पतसंस्थेचा 24वा आर्थिक ताळेबंद आपल्याकडे प्रकाशित झालेला आहे. संस्थेच्या उद्दिष्ट 100 कोटी ठेवीचं आपलं आहे. मग अशी कर्मचाऱ्यांनी जे सांगितलं 100 कोटीचं आपलं आर्थिक सगळं व्यवहार 100 कोटीचा आहे. पण आपल्याला ठेवी या नक्कीच आपल्या 2027ला 100 कोटीच्या असतील असं आम्ही तुम्हाला नमूद करतो.
संस्थेने यावर्षी आपल्याला सभासदांसाठी 11% डिव्हिडंड आणि दीपावली भेटवस्तू वाटप करण्याचं मानस राहिलं असला नाहीये, पण आपण प्रत्यक्षात अंमलात आणलेला आहे आणि तो आपल्या सभासदांना आपण देणार आहोत. संस्थेचं कामकाज हे चांगल्या पद्धतीने चालू असून सल्लागार मंडळाने पण संस्थेला योग्य त्या पद्धतीने न्याय देण्याचं काम करतात. तिथून पुढे असं सहकार्य आम्हाला लाभेल ही साईकृपा चरणी प्रार्थना करतो. आणि आज संस्थेच्या 24व्या अहवालाच्या निमित्ताने आपण सर्वजण सभासद, सर्व शाखेचे सल्लागार आणि सर्व पत्रकार मित्र सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला. मी आपल्या साईकृपा संस्थेच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय भारत.